बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पूर्वी बारामतीत पीडीसीसी म्हणजे जिल्हा बँकेच्या आमरई या शाखेमध्ये रात्री मोठा गोंधळ झालाय। चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे काही समर्थक रंजन कुमार तावरे यांच्या सोबत बँकेत पोहोचले आणि रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास बँकेचे अधिकारी बँक सुरू ठेवून काय करतायत एवढा प्रश्न त्यांना विचारला। त्यावेळेला बँक मॅनेजर सुद्धा तिथे उपस्थित होते। त्याच वेळेला कारखान्याच्या सभासदांच्या म्हणजे जे मतदान होणार आहे त्या मतदारांच्या याद्या सुद्धा त्यांना बँकेमध्ये आढळल्या। रंजन कुमार तावरे यांनी आरोप केला की आम्ही बघितलंय आमच्या डोळ्यांनी अजितदादांचे जे पीए आहेत सुनील मुसळे ते आणि मंत्री दत्ता भरणे यांचा एक माणूस किंवा त्यांचा एक सहकारी हा इथून गेलेला आहे। अर्थातच आता निवडणूक जरी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची असली तरी सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या शाखा आहे त्यांच्या कार्यक्षमतेवरती त्यांच्या निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हे प्रश्नचिन्ह आताच उपस्थित झालेलं नाहीये, तर लोकसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा मुळशी, भोर, वेल्हा आणि बारामती या तालुक्यांमध्ये पीडीसीसी बँकेच्या काही शाखांमध्ये रात्रीपर्यंत बँका उघड्या ठेवून मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप हे रोहित पवार यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती करण्यात आलेले होते। आता या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतोय की जर सातत्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा रात्रीपर्यंत उघडं राहण्याचे आरोप होत आहेत, पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत, बँक मॅनेजर अधिकारी कर्मचारी सगळे तिथे असताना सुद्धा हा सगळा गोंधळ राडा होतोय, तर त्या बँकेचे सूत्र नेमकी कुणाकडे आहे, या बँकेच्या राजकीय व आर्थिक नाड्या या कुणाकडे, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात पहिलं 2022 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झालेली होती। त्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 21 जागा आहे। या 21 पैकी 14 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवलेला होता। तो विजय कसा होता तर डायरेक्ट बिनविरोध 14 संचालक बॉडीवर 14 संचालक त्यांचे थेट बिनविरोध निवडून आलेले होते। आणि त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्यात आलेल्या होत्या। उरलेल्या 7 जागांसाठी निवडणूक ज्यावेळेला झाली त्या 7 जागांपैकी सुद्धा 3 जागांवरती राष्ट्रवादीने विजय मिळवला आणि परिणामी 21 पैकी 17 जागा या अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या होत्या। 2 काँग्रेस आणि 2 भाजपला जागा सुद्धा या निमित्ताने मिळालेल्या होत्या। 2023 मध्ये या बँकेला 351 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालेला होता। आता आपण मागच्या काही वर्षांचा इतिहास जर पाहिला तर मागच्या 5 ते 6 टर्म म्हणजे 25 ते 30 वर्षांपासून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता या जिल्हा बँकेवरती राहिलेली आहे। म्हणजे 2001, 2006, 2011, 2017 आणि 2021-22 अशा पद्धतीने ज्या पंचवार्षिक निवडणुका या बँकेच्या माध्यमातून झाल्या तिथे अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने एक हाती वर्चस्व या बँकेवरती ठेवलेलं आहे। आता अजितदादा पवार यांची जी राजकीय कारकीर्द आहे ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झालेली होती। 1991 मध्ये अजित पवार हे पहिल्यांदा पीडीसीसी म्हणजे जिल्हा बँकेचे संचालक झालेले होते आणि त्यानंतर अजित पवार हे सातत्याने ठराविक काळाने अंतर जरी त्याच्यामध्ये असलं तरी सुद्धा 7 वेळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहे। आणि ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर व ग्रामीण भागाची धुरा पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला अजितदादांच्या हातात आली त्यावेळेला अनेक वर्ष काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीचा वर्चस्व ठेवून जिल्हा बँकेवरची सूत्र आपल्या हाती कशी असतील याची काळजी अजित पवारांनी नेहमी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मग त्याच्यामध्ये अजितदादा पवार असतील बारामती, भोर, वेल्हा हा जो भाग आहे मुळशीचा हा अजितदादांच्या माध्यमातून कंट्रोल केला जायचा राजकीय दृष्ट्या, आणि दुसरीकडे आंबेगाव, शिरूर हा जो भाग आहे या भागामधून वळसे पाटील हे ताकद द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचा राजकीय कौशल्य जे आहे हे सुद्धा या पक्षाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचं ठरायचं। आणि दुसरीकडून काँग्रेसची मदत सुद्धा अजित पवारांना या माध्यमातून होत होती। त्यामुळं 5 ते 6 टर्म एक हाती निर्विवादपणे वर्चस्व हे राष्ट्रवादीचं म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचं राहिलेलं आहे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा। आता मागच्या सगळ्या जर आपण निवडणुका बघितल्या ते 12 ते 18च्या दरम्यान जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहे 21 पैकी, म्हणजे हे बहुमत आहे। म्हणजे सगळ्याच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने बहुमताने ज्या आहेत त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत। सोबत त्यांना काँग्रेसचा सुद्धा सपोर्ट अनेक निवडणुकांमध्ये राहिलेला आहे। आता हा सगळा इतिहास जर आपण बघितला तर या बँकेवरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षांपासून काम करते। मग जर
या बँकेवरती आरोप होत असतील, रात्रीपर्यंत बँका सुरू राहत असतील, या बँकेच्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार होत आहेत का, मतदारांना पैसे वाटण्यासाठी तयारी केली जाते का, बँकेच्या शाखांमध्ये रात्रीपर्यंत मतदारांच्या याद्या कुणी नेल्या होत्या, जर अजितदादांचे पीए आणि दत्ता भरणेंचा माणूस तो तिथे दिसला असेल तर याची चौकशी कशी होणार, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पुणे जिल्हा बँकेचा इतिहास आपण पाहिला, पण आता लोकसभा निवडणुकीला ज्यावेळेस त्यांच्या बँकेच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं, तिथे गडबड गोंधळ झाल्याचे आरोप करण्यात आलेले होते. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाच्या अवघ्या 2 दिवसांपूर्वी हा सगळा राडा झालेला आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.